गर्दी करू नका. त्यांचे उमेदवारी उमेदवारी मागे घ्यायचा आहे. तरी छत्रपती शिवाजी महाराज समाजामध्ये कोणी उपस्थित राहावे. नंतर कोणाचा मागणीचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. मी सुवर्णा तानाजी पाटील, प्रभाग क्रमांक 17 मधून मी आज श्रीमंत आमचे दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब व श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले महाराज साहेब मी प्रभाग क्रमांक 17 मधून अपक्ष अर्ज भरला होता. पण दैवतांचेच नेहमी माझ्यावर आशीर्वाद राहिले आणि आजही त्यांच्या प्रेमाखातर किंवा त्यांनी मला शब्दसुद्धा दिलेला आहे दोन्ही राजांनी की जे काही प्रभागातली कामं असतील ते 100% आपण करू. त्यामुळं मी आज माझा अर्ज माघार घेतलेला आहे आणि त्यांनी जे शब्द जे दिलेले आहेत ते नेहमीच पाळत आलेले आहेत आणि पाळणार हाच मी विश्वास ठेवते. जय हिंद जय महाराज. तसेच भाजप पक्षातून दोन्ही राजेही भाजप पक्षातच आहेत आणि भाजप पक्षातून जेवढी लाडकी बहीण योजना असेल किंवा प्रभागात आमच्या नवीन वॉर्ड गेलेला आहे पण पक्षाच्या ह्याच्यातनं फंड पण आमच्या इथं भरपूर दोन्ही महाराजांच्या वतीनं आलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा चांगल्या पद्धतीत आमच्या इथं कामं होतील आणि पक्षातून सुद्धा सगळी चांगली कामं झालेली आहेत. महिलांचे सुद्धा चांगले प्रश्न सुटलेले आहेत. त्यामुळं आज मी माझा अर्ज मागं काढत आहे. दोन्ही राजांचे आज श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचा मला फोन आला आणि आमदार साहेबांचा पण फोन आला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला मागं घ्या आणि म्हणले आम्ही तुम्हाला जिथं पाहिजे तिथं आम्ही मदत करू. आम्ही त्यांना विचारलं की तुमचं मनोमिलन आहे, आम्हाला काय असं लढायचं नव्हतं पण आता तुमच्या मनोमनाला काय माणसांनी सांगितलं की मिठाचा खडा टाकला होता असा कुठलाही नाही. दोन्ही नेत्यांचे फोन आले आणि मी माझी माघार घेतली. कशाला मध्ये आला करा ऐका की पहिला एकाने करा जर ती परफेक्ट असेल नंतर करा. नमस्ते, मी वनिता सचिन पवार. मी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष 3री टर्म आहे. मी आमच्या प्रभाग क्रमांक 24 मधनं हा पक्ष अर्ज भरलेला पण सातारची गादी हा आपला अभिमान आहे आणि तो अभिमान जपण्यासाठी दोन्ही राज्यांनी मला फोन केलेला की अपक्ष भरलेला फॉर्म मॅडम तुम्ही परत घ्या. तुमच्या प्रभागात ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही तत्काळची मदत तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळं मी अपक्ष फॉर्म हा माघारी घेतला. ओके.